काल जे देशाचे गृहमंत्री आहेत, जबाबदार व्यक्तिमत्व, त्यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले, नाहीतर आज तडीपार आणि हे मोदी आज जेलमध्ये दिसले असते. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना, वाशाळवीरांना महाविकास आघाडीतर्फे जाहीररित्या आवाहन करतो की बाबा तुम्ही यापुढं महापुरुषाबद्दल कोणतंही वक्तव्य करू नये, नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करू, तुम्हाला दिसल तिथं मारायचा प्रयत्न करू. एवढं आम्ही जास्त काय बोलत नाही, जास्त वेळ घेत नाही. पण येणाऱ्या काळात हा उद्रेक जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ह्याच्या पुढं तुम्ही बोलून बघा. आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला रस्त्यावर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, ही आम्ही महाविकास आघाडीतर्फे ठासून सांगतोय आणि ठासून बोलतोय. हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना रस्त्यावर सगळ्यांना अधिकार जो दिलाय बहुजनांना, त्याचा योग्यरित्या वापर करा, योग्यरित्या सरकार चालवा. एवढंच माझं ह्या भाजपाच्या नेत्याला, वाचेरवेळांना सांगणं आहे. आणि या येत्या 24 तासात 48 तासात जरा जरी लाज असेल अमित शहाला तर त्यानं गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं एका ओळीत म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा आहे, भारतीयांची श्रद्धा आहे, भारतीयांचा स्वाभिमान आहे, भारतीयांचा अभिमान आहे. दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता. की बाबासाहेब आंबेडकरांनी दीन, दलित, पिछडा, अतिपिछडा, OBC या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जगामध्ये, भारतामध्ये स्वर्गच निर्माण केलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गात जाण्यासारखंच आहे. आणि म्हणून की या जे अमित शहा बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो. त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने, परंतु त्या 24 तास उलटून गेलेल्या आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचाळवीरांना ते अभय देत आहेत. यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की मुस्लिम समाजाचे दैवत प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल बी वाईट बोलले, त्यांना अभय दिलेला आहे. त्यानंतर ते जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच असे वात्रट बोलतात, त्यांना अभय देण्याचं काम केलेलं आहे. परंतु हे असहनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विश्वभूषण आहेत, भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा, बंधुभावाचा, समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे, सार्वभौमत्वाचा, त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा. म्हणून त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही, त्यांचा निषेध नोंदवतो. आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे. भविष्यामध्ये त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी सांगतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांचा अवमान केला. त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन आम्ही या धाराशिव शहरामध्ये केलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथमतः आम्ही सर्वांनी अभिवादन केलं. आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहेत म्हणत नाही, पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी पॅशन आहेत. ज्यांनी आज अमित शहा ज्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं. आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत. मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण बोजवारा झालेला आहे. सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे, परंतु अजून यांच्यात इतके भांडणं आहेत अंतर्गत, अजून खाते वाटप झालेलं नाही. आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा, हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुजरपणा जर नाही संपला तर आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. सध्या संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवाळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलेला आहे.
तरी यांना सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला. आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलास तर स्वर्गात गेलो असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी, काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत. तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शहा असतील, मोदी असतील, यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. नाहीतर याच्यानंतर यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा माज जिरू आम्ही. आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासनानं आपलं सूर्यवंशीला सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी. पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचं जी कार्यकर्ता असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसाच्या मारहाण मृत्यू झाला. तिथल्याही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे. यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचे अनुदान मिळावं. आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढी आम्ही बोलतो. थांबतो.